नमस्कार. मी शंकर नागरगोजे. आज व्हिडिओ बनवण्यामागचा अर्थ एवढाच आहे की प्रत्येक ठिकाणी प्लॅस्टिक यूजचे प्रमाण खूप वाढत चाललेले आहे. एखादी वस्तू जरी घ्यायची म्हटली तर त्यासाठी आपण प्लॅस्टिकच्या बॅगची मागणी करतो किंवा ती जी वस्तू आहे ती प्लॅस्टिकमध्ये पॅक असते. तर अशा प्रकारे प्लॅस्टिकचं आपण न विचार करता भरपूर मोठ्या प्रमाणात यूज करत आहोत. मला आठवतं आपण एखाद्या पंक्तीमध्ये जेवायला गेल्यानंतर आपल्याला प्लॅस्टिकचा ग्लास दिलेला असतो. प्लॅस्टिकची वाटी असते. पत्रावळी पण प्लॅस्टिकचीच असते. पण आपण जेवण करतो, पण ते प्लॅस्टिकचं विघटन व्हायला किती काळ लागतो किंवा किती वेळ लागतो ह्याचा आपण कधी विचारच नाही करत. फक्त आपण यूज करतो आणि फेकून देतो. असं पण आपण मेजरली नाही करत की प्लॅस्टिक यूज करतो आणि त्याचं व्यवस्थितपणे एखादा खड्डा खंदून त्याच्यामध्ये टाकून त्याला असं क्लोज पण नाही करत. यूज करतो आणि फेकून देतो. फेकून दिल्यानंतर तो पावसाळ्यात गटारामध्ये तुंबतो किंवा हवेत इकडे तिकडे फिरत राहतो. पण त्याचा विघटनाचा जो मुद्दा आहे तिथे क्वेश्चन मार्क नेहमीच असेल. आता माझंच एक उदाहरण देतो. तर माझ्यासमोर काही प्लॅस्टिकच्या वस्तू आहेत. मी पण स्वतःला दोषी ठरवतो प्लॅस्टिक बाबतीत. सर्वप्रथम मी माझ्या समोरच्या वस्तू तुम्हाला दाखवतो. आता ह्या ज्या आहेत, आता हे चिप्सचं पॉकेट आहे. चिप्सचं पॉकेट आपण 5 रुपये देतो, त्यातले चिप्स खातो, आणि पॉकेट हे पृथ्वीवर असतंच. आता माहिती नाही हे कधी ह्याची माती बनेल, कधी हे मातीत मिसळेल, हा एक मोठा प्रश्न आहे सर्वांसमोर. त्याच्यानंतर ही कॅरी बॅग, ह्या तर आपण भरपूर मोठ्या प्रमाणात यूज करतो आणि हा आपण फेकून देतो. फेकून दिल्यानंतर आपणच शहाणे असतो, बाकी सर्व तर प्राणी असतात, त्यांना काय समजत नाही. काही वेळेस त्यांच्याकडून एक खाल्लं गेलं पण असतं, त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू पण होतो. ठीक आहे, हे जास्त विचार करण्याची गोष्ट आहे. दुसरी ही तेलाची पिशवी, ही पण प्लॅस्टिकचीच. परत हे साबण, ह्याच्यावरती पण प्लॅस्टिकचं आवरण असतं. म्हणजे कुठेतरी प्लॅस्टिकचा आपण भरपूर मोठ्या प्रमाणात यूज करतो. माझी अपेक्षा आहे होणाऱ्या लातूर जिल्ह्याच्या खासदाराने हे मुद्दे संसदेमध्ये गंभीरपणे मांडावेत आणि मांडणं गरजेचं आहे. ह्याच्यावरती बोलणं गरजेचं आहे. असा निष्काळजीपणा करून नाही चालणार. कारण ह्या आपण यूज तर करतोय, पण आपल्या येणाऱ्या पिढीला ही खूप घाण प्रकारची देणगी आणि काम देऊन जाते की बाबा हे घ्या प्लॅस्टिक, असंच म्हटलं गेलं जातं. प्लॅस्टिकच्या बॉटल्स भरपूर ठिकाणात आपण रस्त्याने येतो जातो तेव्हा आपल्या रस्त्याच्या बाजूला भरपूर प्लॅस्टिक पडलेलं दिसतं. पण ते प्लॅस्टिक पडलेलं दिसतं, तो प्लॅस्टिक नष्ट व्हायला खूप वर्षे लागतात. तर ह्या एक विचारात घेण्याच्या गोष्टी आहेत, जो माझ्या डोक्यामध्ये विचार होता की यावरती व्हिडिओ बनवावा. मी आज वेळेतला वेळ काढून मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. यातून नक्कीच एक चांगला मेसेज किंवा एक संदेश जगासमोर यावा. भारत देशातच नाही, पूर्ण जगाचा हा प्रश्न आहे. त्याच्यावरती आपण काय असा तोडगा करू शकतो किंवा काय असे धोरणं काढू शकतो जे पब्लिकला पण यूज करण्यासाठी चांगलं ठरेल. आणि नाहीतर गेल्याप्रमाणे 5,000 रुपये प्रति व्यक्ती प्लॅस्टिक यूज बाबतीत दंड आकारला गेला जातो. तो पण दंड जास्त दिवस टिकलेला नाही आहे. त्याच्यामुळे काहींना तो आकारण्यात आला, पण काही काळानंतर लोकांकडून अशी मागणी होती की प्लॅस्टिक असल्यामुळे आपण
अन्न खायचं का नाही का, ह्या अशा दबावामुळे परत तो दंड बंद करून परत प्लॅस्टिक चालू केलं आहे. तर हा एक मोठा प्रश्न आहे. मी अपेक्षा करतो की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय सांगू शकाल किंवा एखादा जगासमोर कोणता मॅसेज जाईल ह्याची मी अपेक्षा करतो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा, त्यांना पण कळावे की काय आहे प्लॅस्टिकची स्थिती. धन्यवाद.